शेती आमच्या हक्काची, रोजगार आमच्या हक्काचा, मासेमारीचं पुनर्वसन मिळालंच पाहिजे. कुणाचा पैसा तो इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतून आलेला आहे. तो पैसा कोणाकडे दिला? अदानीला दिला. सिडकोच्या कर्मचाऱ्यांना आम्ही यातून सांगतो की कर्मचाऱ्यांनी सावध व्हा. फार मोठं संकट आलेलं आहे. कारण ही जी काय शासनाची संस्था आहे, पैसे कमवणारी जे महामंडळ आहे ते अदानीला घाण घालत आहे. अदानी तो लुटून नेणार आहे आणि म्हणून सावध व्हा आणि ह्या एअरपोर्टमधून अदानीला हटवा. नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय मुंबई आउटलुक. सध्या मी वाघोली गावात आलेली आहे. उरणच्या अगदी जवळ हे गाव आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आता हे विमानतळ सुरू होऊन 2 दिवस झालेत. मात्र हे विमानतळ जेव्हा सुरू झालं तेव्हा हे विमानतळ सुरू होण्यामागे काही महत्त्वाची कारणं होती. ती म्हणजे या विमानतळामुळे आता जी गती आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे ते वाढणार आहे. सोबतच पर्यटनाचा देखील खूप मोठा त्याला देखील गती मिळणार आहे. आणि जे आपलं दुसरं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, याला देखील थोडासा याचा जो लोड आहे तो कमी होणार आहे या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं. हे विमानतळ जे तुम्ही पाहताय म्हणजे अगदी भव्य दिव्य असं विमानतळ आहे. या विमानतळामुळे आता पर्यटनाला गती मिळणार आहे. यासोबतच नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावरती विकास होणार आहे या विमानतळामुळं. मात्र ही एक बाजू चांगली आपण पाहतोय, तर दुसरी बाजू मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे या विमानतळ निर्माण करताना ज्यांच्या जागा गेल्यात, जे शेतकरी आहेत, जे इथले भूमिपुत्र आहेत, मासेमारीचा व्यवसाय करणारी लोक आहेत, त्यांची जी जागा गेली आहे त्या लोकांना राहायला म्हणजे ते लोक आज बाहेर राहतात आहेत. त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. ना घर का ना घाट का अशी परिस्थिती आज त्यांच्यावरती आली आहे. तर आपण याच वाघोली गावात आज आलो आहे या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या, मच्छीमारी करताना त्यांना ज्या रोज म्हणजे उदरनिर्वाह त्यांना आता एकच साधन आहे मच्छीमारी आणि शेती, मात्र ते देखील व्यवस्थितरित्या होत नाही आहे. तर आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सध्या आपल्यासोबत वाघोली गावचे जे पोलीस पाटील आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, म्हणजे हे जे सांडपाणी येतं आहे ह्याच्यावर काय म्हणजे अजून काही करण्यात नाही आलं आहे व्यवस्था? काहीच करण्यात आली नाही. या सांडपाण्याच्या मुळे सर्वांचे मच्छीमाराचे धंदेच बंद झालेत. पूर्ण हे वड्यांची बघा काय अवस्था झालेली आहे. हे बघा इथे सर्वांच्या वड्या आहेत, तिथे झाले वड्या सर्वांचे पडले. तिथे काही त्यांचे धंद्याला जायचं इच्छाच नाही होत या सांडपाण्याच्या मुळे. काय त्रास होतो? त्रास होतो, मच्छी पण मिळत नाही आणि सांडपाण्यामुळे ते वास येतो आणि जरा प्रॉब्लेम होतो. परवडत नाही. मग आता उदरनिर्वाहाचं साधन काय म्हणजे सध्या काही साधन नाही या लोकांना. जे आहेत तिथं म्हणजे मच्छीमारीचे खड्डे आहेत त्याच्यावर जगतात. जराशे भेटतो मच्छी ते घेऊन जातात. बाकी काही साधन नाही या गावात. इथले जे स्थानिक जे नेते आहेत त्यांनी काहीच नाही केलं. शिरकोने आश्वासन दिले, आम्ही देतो आज परत काहीच दिलेले नाही. मच्छी मार्केटचा धंदा आहे आमचा, पण आता होत पण नाही जास्ती. थोडा होते, पहिल्यापासूनच होता धंदा. कोणी काही अजूनपर्यंत त्याच्यावर काम नाही केलं? कोणीच नाही केला. आम्ही उपेक्षा पण चिकार केलं. कधी केलं होतं? 2-3 वर्ष झाली आता या गोष्टीला. अजून ते लक्ष पण देत नाही आमच्याकडं. चिकार म्हणजे कोण आलं का इथे म्हणजे ढुंकून बघायलाच नाही आलं. हे आमच्या सोबत होतं उपेशनाला. 2-3 महिना केलं तिथे उन्हात तानात, पण कोण नाही आला. इथं अजून सर नाही आला कोण. काय तुमचा पाकिट तुम्हाला भेटेल का नाही भेटेल ते काहीच नाही कोण सांगायला आला. आता आम्हाला कंटाळा आला जाऊन. आता बघा निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात, अजूनही कोण इथे फिरकलेलं नाहीये. आम्ही घेतली तरी आम्ही गावाची आणणार नाही. ही आमच्या अपेक्षा आहे. आम्हाला मिळालाच पाहिजे तरच आम्ही गावात आलो, आणणार नाही. आमची जागा भूमिपुत्र हीच पाहिजे आम्हाला. आम्ही जाणार नाही आता, इथंच राहणार आहोत. काय मागणी काय तुमची? मच्छीची याचीच मच्छी मार्केट आम्हाला मागणी आहे माझी. द्या आम्हाला, बस दुसरा काय नाही. आजी काय सांगा? आता आमचा वारलाशी पेरीशी धंदा आहे. आमच्या लोकांना काहीच नाही. आमची शेती बुंदली, शेतीचे पैसे नाही आम्हाला, कानाचा नाही. आम्ही काय खावाचा? आता डॉक्टर झालो, केस फिकला आमचं. उचलून नेले आम्हाला 40 पोलीस आहे. मच्छी मार्केटसाठी हा सगळा पाण्याचा होता, तो पाणी बुनला आणि आम्ही खायचं काय? एक वरी सुद्धा बाहेर जात नाही आमची. आम्ही कशावर पोटा भरायची?
भरायलाच पाहिजे ना आम्हाला. मग कुठं आम्हाला कामाला नाही, धंद्याला नाही, आम्ही काय करायचं? पोलिसांच्या गाड्या येऊनची मारहाण करून उचलूनशी नेली, तरी पण ती कोलने दिले नाही. तरी पण आम्ही करीत होतो पण आम्हाला मिळालाच पाहिजे. तिथं पण कोण नाही आला. कोण जर नसला आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही हलणार नाही ना, गावातून जाणार नाही. आमचे जर काका आणि हे इथं आहेत आमची सतत पोरांना पालांना नेल्या, शाळा चोरून शाळा नेल्या, तर आम्हाला कायच अजून उपयोग नाही. पोलिसांनी पण त्रास दिलाय म्हणजे तुम्हाला? कपडे बिपडे काढून नेते आम्ही अंगातले मग पोरा बिरा नेते बाईचं आम्ही. काढून आम्हाला उचलून काहीच गाडीत भेटलं नाही टाकलेल्या. अजून. आम्ही सगळी कोर्टामध्ये होतो. गाड्या कोर्टाने काय पुढे काय निर्णय दिला? काहीच नाही दिला, काहीच नाही. हो करताना तवर पडता, हा येऊ आम्ही करू, लक्ष देऊ, असा तसा काय नाही. चिकार म्हणजे चिकार केला, आम्हाला कंटाळा आला. उपाशी ते उन्हात राहून कोण नाही आला, आधी नाही कोण आला. 15 दिवस आम्ही उपोषण केलं, बिन पाण्यानं बिन यानं. आमचं कोणी काय केलं? कायच नाही केलं. नुसते येतात आणि बोलत जातात. आम्ही 2019 पासून आमचं आंदोलन, मोर्चे, अमर उपोषणं चालू आहेत, पण शिडको काही आम्हाला दाद देत नाही. कारण ज्या वेळी आम्ही आंदोलन 1 महिना नाही, चांगले आता 6 वर्ष निघाला आहे. 1 महिनाभर आंदोलन, 40 दिवस आंदोलन, 9 दिवस अमर उपोषण केलं आम्ही सर्व 10 गावचे लोक काय आहेत ना, महिला पुरुष, हे सगळं मिळून आम्ही आंदोलन केलं. लय मोठं आंदोलन केलं ना, अजून पण तर चालू आहे आमचं आंदोलन तिथं. पण शिडको काय आम्हाला दाद लावून देत नाही. शिडको सांगते की आता मंत्रालयाला तुमचे कागद गेले. आता ज्यावेळी घ्यायचं होतं तर मंत्रालयाची लोकं नव्हती आली, शिडकोची लोकं आली होती आमच्याकडं. शिडकोच्या लोकांनी आमच्या घराचे आणि जमिनीचे व्यवहार केलेत. पण आता ते शिडको सांगते की तुमची सगळे व्यवहार मंत्रालयातून तुम्हाला मान्य करून आणायला लागतील. आम्ही द्यायला तयार आहेत, पण मंत्रालयातून जाऊन आणा. आता ह्या गोष्टी आमच्यासाठी सोप्या आहेत का शिडकोसाठी सोप्या आहेत? ज्यांनी घेतला त्याच्याकडेच आम्ही मागणार ना. मग आमच्या मागणी शिडकोकडे आहे. मग शिडकोने आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, मला झिरो पात्रता आहे, मच्छीमारांचा आहे, नोकऱ्यांचा आहे, घर भाडा आहे, कोणाला झिरो पात्रता आहे, या सगळ्या मागण्या आमच्या 2019 पासून चालू आहेत. कमीत कमीत आम्ही 1000, 2000, 5000 लोक याला मोर्चाला उपस्थित असायचो. पण शिडकोने आमच्यातनं आंदोलनाचा पण चिकाळा करून टाकला. थोडी लोक आता येतात म्हणत तेच पाहिजे होतं. शिडकोला तेच पाहिजे होतं की याच्यातनं लोक कशी कमी होतील. मग त्यासाठी आमच्या आंदोलनाचं ते सर्व आदादुदी करून टाकलेली आहे. पण आम्ही सोडणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शिडकोचा गेट सोडणार नाही आहे ना, आंदोलनसुद्धा सोडणार नाही आहे. तुम्ही चिंचपाड्याच्याच राहणार आहेत? हां, चिंचपाड्याची तिथे काय सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की आम्हाला घराची जागा दिलीत. काय ते केअरफूटनी 1000 रुपये केअरफूट, त्यानंतर 500 रुपये केअरफूट वाढवला. जी लोक लवकर उठली त्यांना 500 रुपये भेटले, काय काना नाही भेटले. अजिबात लोकांना घरभाडा नाही भेटला. केअरफूट 500 रुपये पाठीमागचे नाही भेटले. कोणाला ते सगळं बाकी आहे. शिडको सांगते की तुम्ही जाऊन मंत्रालयातून मागणी मंजूर करून आम्ही द्यायला तयार आहेत. तर ह्या गोष्टीचा पुराणपाठ कोण करणार? पण सरकारनं पण काही पावलं उचलली असतील की नाही? सरकार आता आमच्यासाठी शिडकोच आहे. आता यांचे कायदे महिन्याला, 15 दिवसाला, वर्षाला, महिन्याला बदलतात. सरकार आणि सिडको आता एकत्र आहे म्हणजे? हा, एकत्र आहे. तर तुम्ही सांगा, PM जो आपला 6 महिन्यात 3 महिन्यांना शिडकोचा जे बदलते. मग तो सांगते ह्याच्यातलं काय आम्हाला माहीत नाही, पण फाईली त्याच आहेत ना. जरी पुनर्वसन आम्हाला तर दिलाय ते, पण काय दिलाय, कसं दिलाय, आता जाऊ बघा. विमानतळाला का आता 2025ला विमान त्या दिवशी उडला, परवा दिवशी. हां, 25 डिसेंबरला. आता तुम्ही सांगा, आम्ही तिथं बसलो नाही, इकडे सगळे कार्यक्रम चालू आहेत त्यांचे, सगळं चालू आहे ना. विमान उडला, शिडकोची सगळी कामं चालू झाली, पण आमच्या मागण्या काही शिडको देत नाही. मग अशा शिडकोला काय करायचं आहे का? आम्ही त्याला वाटत असं का श्वास सोडून नाही सोडणार. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहेत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काय सोडणार नाही. तुम्ही लढालो, पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचं त्यांना तरी मिळायला पाहिजे त्यांचे अधिकार, त्यांच्या नोकऱ्यांसाठी. आता सांगा, आम्ही जर केलं नाही तर त्यांना काय मिळणार आहे? पुढच्या पिढ्यांसाठीच लढतोय ना आम्ही. कारण त्यांना जे मिळवून द्यायचं आहे ते आता आम्हालाच भांडायला पाहिजे ना. त्यासाठी आम्ही शिडकोच्या गेटवर आमचं आंदोलन 2021 पासून चालू आहे. 40 दिवस आंदोलन केला, त्यानंतर 9 दिवस अमर उपोषण केला, त्यानंतर 2000 आता गेल्या 24ला पण आम्ही 1 महिनाभर 100 दिवस बसलो. 100 दिवस ना,
100 दिवस बसलो होतो, पण शिडको काय दाद लावून देत नाही आम्हाला. आपल्यासोबत इथं किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे सर आहेत. त्यांच्याकडून आपण थोडं सविस्तर जाणून घेऊयात. सर, का या गावचा पुनर्विकास होऊ शकला नाही अजूनपर्यंत? असं आहे की सिडको ही जी संस्था आहे, ह्या संस्थेनं पहिली गोष्ट म्हणजे खूप मोठा फ्रॉड केला. ह्यानं काय केलं की सप्टेंबर 2014मध्ये गावात आले, त्यांनी प्रत्येकाचं 1,60,000 रुपये तुम्हाला आम्ही देतो आहोत अशी आशा दाखवली. गावातल्या लोकांना आणि उभे केले आणि त्यांचे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं की बाबा आम्ही स्वखुशीनं आमची घरं आणि आमच्या जमिनी आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाला देत आहोत. आम्हाला कायद्याप्रमाणे कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई नको, सिडको जे देईल ते आम्ही घेऊ आणि सिडकोच्या विरोधी कोर्टात जाणार नाही. म्हणजे हे आधीच सगळं प्लॅनिंग होतं, बरोबर? म्हणजे लक्षात घ्या की याचा मूर्तच त्यांनी अशा प्रकारे सगळ्या लोकांच्या फसवणुकीतून केला. आणि त्याच्यानंतर आता जे काय उद्घाटन झालेलं आहे, पोट सुद्धा आहे, खरं म्हणजे हजारो कोटीचा हा फ्रॉड आहे. हजारो कोटीचा फ्रॉड आहे. ह्या संपूर्ण व्यवहाराची आणि नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाची खऱ्या अर्थानं चौकशी आज होईल का तर माहीत नाही. कारण असं आहे की अदानी इज गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट इज अदानी. त्याच्यामुळं चौकशी होईल की नाही माहीत नाही, परंतु हा सगळा फार मोठा घोटाळा आहे, प्रचंड मोठा घोटाळा आहे. म्हणजे जी चौकशी केली लक्षात तुम्हाला कसं होतं की हे सुरुवातीला जीविकेला टेंडर दिलं होतं. आता जीविकेला टेंडर दिल्यानंतर जीविकेला अगोदरच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे मुंबईचं, त्याचं T1 T2चं काम दिलं होतं. त्यासाठी त्याला कर्ज दिलं होतं. त्याच्यात तो लॉसमध्ये गेला म्हणून तो बँकरप्ट झाला. ती कंपनी अदानीनं विकत घेतली. त्याच्यावर 39,000 कोटीचं कर्ज होतं. ते कुठं गेलं? ना त्यांनी फेडलं, ना ज्यानं कंपनी विकत घेतली त्या अदानीने फेडलं. मग हा पैसा जनतेचा जो बँकातून दिला होता तो गेला कुठं? याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि आता अदानी महाशय काय म्हणतात की आम्हाला मुंबई एअरपोर्टची टर्मिनल 1 बंद करायचं आहे. अरे पण जे बांधण्यासाठीच कर्ज घेतलं त्याच्यात तो जीविके लॉसमध्ये गेला. आता ते परत बांधायचं आहे आणि परत त्यासाठी कर्ज काढायचं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी काढलेलं कर्ज कुठं गेलं? सिडकोने काय केलं ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. ही घटना फार वर्षापूर्वी गोंडा जिल्ह्यात घडली होती झारखंडमध्ये, की तिथं SEZच्या नावाखाली इलेक्ट्रिसिटी प्रकल्प काढला. तिथं त्यांनी स्वतःची म्हणजे तिथं वीज प्रकल्प त्यांचा कोळसा भारतातला आणि तो ऑस्ट्रेलियामधनं आम्ही आणतो असं दाखवून ओव्हर इन्व्हॉइसिंग करून त्याचं बिलिंग केलं आणि ती वीज आम्ही ह्याला विकतो, कोणला? बांगलादेशला. असा करार घेतला. बांगलादेशने नकार दिला. ते आता आपल्या गळ्यात मारली. तशा प्रकारचं ओव्हर इन्व्हॉइसिंग करायला सुरुवात केली ह्या लोकांनी. आणि इथं शासन काय सांगतंय की ह्याच्यामध्ये आम्ही नाही आहोत, शासनाचा पैसा नाही आहे. त्यांचे हात सरळ त्यांनी वर केलेत की आमचा काही संबंधच नाही याच्यात. शासनाचा पैसा नाही आहे, केंद्राचा नाही, राज्याचा नाही, सिडकोचा पैसा आहे. मग सिडकोचा पैसा कुणाचा आहे? कुणाचा आहे? कुणाचा पैसा? तो इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतून आलेला आहे. तो पैसा कोणाकडे दिला? अदानीला दिला. सिडकोच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ह्यातून सांगतो की कर्मचाऱ्यांनी सावध व्हा. फार मोठं संकट आलेलं आहे. कारण ही जी काय शासनाची संस्था आहे, पैसे कमवणारी जे महामंडळ आहे, ते अदानीला घाण घातलं जात आहे. अदानी तो लुटून नेणार आहे. आणि म्हणून सावध व्हा आणि ह्या एअरपोर्टमधून अदानीला हटवा. जोपर्यंत अदानी हटणार नाही तोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लावणार नाहीत. आणि आता इतक्या तुमचा जसा आरोप आहे इतक्या कोटींचा घोटाळा झालाय, पण तो अजून म्हणजे त्याच्यावर काही कारवाई का नाही केली जाते किंवा तो समोर का नाही अजून तेवढ्या याच्याने येते? म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी की आज राष्ट्रीय शेट आहे. अदानी हा राष्ट्रीय शेट आहे. तुम्हाला काय वाटतंय कोण त्यांना पाठीशी घालते? सरकार, केंद्र सरकार. खरं ते सरकार आहे. अदानी इज अ गव्हर्नमेंट. तुम्ही ह्याच्या पुढं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणू नका, तुम्हाला विश्वास नाही? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणू नका. हे गव्हर्नमेंट ऑफ अदानी झालेलं आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण गव्हर्नमेंट ऑफ अदानी झालेलं आहे. कारण ह्यांना लक्षात घ्या, जसं JNPT आली त्यावेळी आम्हाला सांगितलं
की JNPT आणि BPT बंद होणार नाही. दोन्ही संस्था गव्हर्नमेंटच्या होत्या, परंतु BPT बंद पाडलं. बरोबर आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. अदानीला ही दिलेली आहे काय, धारावी दिलेली आहे. धारावी जिथं संपते तिथं एअरपोर्ट सुरू होतो. आता तो काय करणार आहे, कोणी आम्हाला मूर्ख समतील पण भविष्यात कळेल हेच. त्याला काय करायचं आहे की मुंबईचं एअरपोर्ट बंद करून इथं एअरपोर्ट आणायचं आहे. आता सिडकोचा चेअरमन MD अदानीची दलाली करायला लागला आहे, कारण कदाचित तो याच्यानंतर एअरपोर्टमध्ये अदानीकडे सर्व्हिस द्यायला सुरुवात करेल. आता काय झालं आहे की इथं पूर्वी म्हणजे मुंबई एअरपोर्टमध्ये एंट्री फी नव्हती, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये एंट्री फी होती. आता त्यांनी काय केलं, केंद्र सरकारला हे सांगितलं की सगळीकडे एंट्री फी करा. आणि म्हणून आता भविष्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला युजरसाठी जो तुम्ही यूज करता, आता युजर एअरपोर्टवर युजर काय करणार, लघवी पलीकडं, परंतु त्याची वेगळी एंट्री फी 3,000 रुपये भारतातल्या प्रवाशाला आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशाला 6,000 रुपये भरावे लागणार आहे. आणि ही सगळे पैसे अदानीच्या कशात जाणार आहेत. अदानीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 पैसे खर्च केलेले नाहीत. हा सगळाचा सगळा 19,000 कोटी रुपये जो खर्च केला आहे हा सगळा सिडकोनी केलेला आहे. आणि सगळे खोटे बोलत आहेत का, तर आम्ही अदानीकडून, कारण अदानीचं कसं आहे, अदानीने याच्यात 5 पैसे टाकलेले आहेत. खरं म्हणजे जे काय पार्टनरशिप आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी आणि अदानी, 74% अदानी, 26% सिडको. परंतु त्यांनी काय केलंय, जसं त्यांनी ओव्हर इन्व्हेस्टिंग करून सगळा खर्च सिडकोकडे पैसा आहे, सिडकोला लुबाडायची आहे आणि ह्यासाठी अदानीचा आलेला आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, जर सिडको हा खर्च करू शकते, पैसा आहे, तर अदानीकडे चालवलं त्याची गरज नाही. यासाठी सरकार जसं केरळामध्ये स्वतः जर का चालवत आहे एअरपोर्ट, जर तुम्ही पैसा घालता तर इथेही ते होऊ शकतं. तर मला असं वाटतं, आणि जर तसं झालं तर दिबा पाटील साहेबांचं नाव नक्की लागेल. झालंय काय की आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना अगोदर सिडकोनी सांगितलं 1,600 कोटीची कामं देतो, तुम्ही आम्हाला गावं उठवायला मदत करा. आता हेच दलाल सांगतात की एअरपोर्टमध्ये तुम्हाला आम्ही कामं देऊ आणि मग कामं मिळतील एअरपोर्टमध्ये. या आशेपोटी लोकांमध्ये फूट पाडतात आणि जनतेचे प्रश्न न सोडवता त्यांना वाऱ्यावर सोडलं जाते. किती लोकांना आतापर्यंत कामं मिळालीत? आता हे जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले त्याच्यामध्ये कामं देताना ह्या लोकांना काय सांगितलंय, प्रकल्पग्रस्तांना, एक म्हणजे तुम्ही फक्त हाऊसिंग, तुम्हाला काय दे हाऊसकीपिंगमध्येच काम मिळणार. अगदी स्पष्ट विचारलंय कामगारांना, ज्यांना संडास प्रकल्पग्रस्तांना विचारलंय की ज्यांना संडास साफ करता येत असेल त्यांनीच नोकरी करा, की कुठल्याही प्रकारची कंडिशन न ठेवता 18 वर्षावरील जे 10 गावचे युवक युवती आहेत त्यांना सगळ्यांना एअरपोर्टमध्ये कंपल्सरी नोकरी दिली पाहिजे, हक्क म्हणून. कारण हे मागणी आहे. हां, कारण याच्यामध्ये जे काय सरकारी नियम आहेत त्याच्यामध्ये कोणाला काही भेटणार नाही. तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की नोकरी प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि त्याशिवाय गोष्टी होणार नाही. आणि हा जो लढा आहे हा अदानीच्या विरोधात उभा करावा लागेल. तर लढ्यासाठी तुम्ही तयार आहे पुढच्या? हो, जोपर्यंत आम्हाला नाव आणि आमच्या नोकऱ्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. परंतु सिडको आणि शासन आणि अदानी आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्यासोबत अजून किसान सभेचे सेक्रेटरी देखील आहेत. सर, जसे म्हणालेत फूट पाडण्यात हे झालेले आहेत, त्यांनी फूट पाडली आहे बऱ्यापैकी गावकऱ्यांमध्येच. काय पाडली ही फूट? खरं म्हणजे कसं झालं की या ठिकाणी जेव्हा गावं उठायला सुरुवात झाली त्यावेळेला गावं उठवण्यासाठी, घरं तोडण्यासाठी त्या संबंधित घरमालकाला पैसे देण्याचा प्रकार सुरुवातीचा झाला. आणि ज्याने ठेका घेतला तोच त्याला सांगत होता 25,000 देतोय किंवा 50,000 देतोय, 1,00,000 देतोय, तुझं घर तोडायला परवानगी दे. कारण त्यांना एक ठराविक वेळेमध्ये ही सगळी घरं तोडायची होती. दुर्दैवाने घरामधल्या इतर काही गोष्टी असतात, डिस्प्यूट असतात. खरं म्हणजे अबकड पद्धतीने त्या एकाच घरामध्ये 4 चुली होत्या, 4 रेशन कार्ड होते, 4 गॅस सिलेंडर होते. परंतु दुर्दैवानं त्यांच्या भावांमधलं समेट होत नाही आहे. त्यांना नेमकंच क्षेत्रफळ किती मिळणार ते निश्चित होत नाही, तोपर्यंत ते घर सोडायला तयार नव्हते आणि त्याच्यामुळे गावातली घरं तुटत नव्हती. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की कित्येक ठिकाणी कुटुंबांमध्ये जी घरं तुटू शकली ती कोणाची तुटली, तर ज्याला काहीतरी अतिरिक्त लाभ मिळत होता अशा लोकांनी तोडली.
तोडून घेतली. आणि याच्यामध्ये पुढे कोण होते? संबंधित गावचे सरपंच, ग्रामाध्यक्ष किंवा जे पुढारपण करत होते आणि ज्यांना भविष्यामध्ये सिडकोमधून अधिक काहीतरी लाभ मिळवता येईल अशा लोकांनी ते पुढारपण केलं. आता कुठे आहेत ते सगळे? हे सगळे जे लोक आहेत ज्यांना स्वतःचा खूप काही चांगला फायदा करता आला, ही लोक आता आंदोलनाच्या बाहेर आहेत. पसार झालेत म्हणजे ते? पसार झालं म्हणण्यापेक्षा ते स्वतःला कडिकुलपामध्ये अडकवून बसलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांचं भविष्य लक्षात येत नाही की त्यांची मुलं जर भविष्यात रोजगाराला लागली नाही आहेत तर तुम्ही कदाचित सुखवस्तू म्हणून जगाल, परंतु तुमची पुढची पिढी ही ह्या जशी मुंबईमधून हद्दपार झाली, आगरी, कोळी, कराडी समाज असेल किंवा भूमिपुत्र असेल, ख्रिश्चन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, भंडारी समाज असेल, हा जसा विस्थापित झाला मुंबईतून तशीच परिस्थिती भविष्यामध्ये ह्या लोकांची होणार आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या चुका आज सर्वांना सगळ्यांच्या वाटेला आलेत. नेतृत्वाच्याकडे दूरदृष्टी असण्याची गरज आहे. त्यांच्या हातामध्ये सर सरपंच आहेत या गावचे. तर आपण थोडं सरांकडून जाणून घेऊयात. सर तुमचं नाव सांगा. अनिल पाटील, सरपंच वाघिवली. किती वर्षांपासून तुम्ही सरपंच आहात इकडे? ही माझी दुसरी वेल. 23ला परत निवडून आलो मी. 2 वर्ष झालेत मला. आता सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही सरपंच आहात, किती लोकसंख्या आहे गावाची? आत्ता सध्या स्थित 300 तरी लोकसंख्या इथे आहे. काही लोक गेलेत, 350 लोक बाहेर गेलेत. त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की आम्हाला तिथे प्लॉट दिलेत बामणडोंगरीला, तिथे आणखी प्लॉट तयार नाहीत. तिथे केसेस चालू आहेत. मूळ शेतकऱ्यांनी केस सिडको विरोधात केस आणून कोर्टात टाकलेली आहे. तिथे आणखी केस चालू आहे. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. या महिन्यात हिअरिंग आहे त्याची. असे 5-6 वर्षे झाले आहे लोकांनी आमचे घरं तोडलेत, खिशातून भाडा भरतात. उदरनिर्वाहाचं सध्या साधन काय गावातल्या लोकांचं? मुख्य व्यवसाय आमचा मच्छीमार आहे. भरपूर वर्ष झाले खराब पाणी येतं, त्याच्यामुळे मच्छी मिळत नाही. आणि विमानतळामध्ये भराव झाला, तिथे खाडी बुजली, त्यात पण मच्छीमारी आमची बुडाली. त्यामुळे आमच्या लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय मच्छीमारी आहे तो बुडून गेलेला आहे. आता तुम्ही या गावचे सरपंच आहात, इथली सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय आत्तापर्यंत इथे पावलं उचललेली आहेत की नाही? वेळोवेळी आंदोलन चालू आहे. आता 19 पासून आम्ही आंदोलन करतो. परत नगरविकास मंत्री होते एकनाथ शिंदे. 2020ला आमची मीटिंग झाली होती. त्याने आदेश पण दिले होते मत्स्य आयुक्तांना का तुम्ही यांचा सर्वे करा. तर कोणत्या प्रकारची पावलं सरकारने उचलली नाही. सर एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता ह्या भागात जी पण सध्या परिस्थिती सुरू आहे तर याच्यात जे स्थानिक नेते आहेत किंवा ज्यांनी खरं तर लक्ष दिलं पाहिजे, जे पुढारी आहेत, त्यांचं काय आत्तापर्यंतच राहिलेलं आहे या भागासाठी? असं आहे, ह्या भागातलं दुर्दैव असं आहे की आम्ही जनतेनं ज्यांना पुढारी म्हणून बघितलेलं आहेत ती आमच्या लोकांची फार मोठी चूक झालेली आहे. कारण हे सर्वपक्षीय पुढारी आहेत, हे सिडकोचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आज जे काय ते लाखोपती करोडपती असतील, अब्जाधी असतील, परंतु ह्यांची सगळी अब्जाधीच प्रॉपर्टी ही सिडकोकडून आलेली आहे. आता जो सिडकोचा कॉन्ट्रॅक्टर आहे, जो शासनाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो सिडकोच्या विरोधात, शासनाच्या विरोधात कसा काय लढणार? तो नेहमी त्यांच्यामधून उभा राहणार. त्यांनी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना फसवलेला आहे. परंतु असं असताना सुद्धा प्रकल्पग्रस्त त्यांनाच पुढारी म्हणतात. ह्याच्या संदर्भामध्ये सिडकोने एक श्वेतपत्रिका काढली की ह्यांचं पुनर्वसन कसं करायचं. सप्टेंबर 2014ला ती पुस्तिका प्रकाशित झाली. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पॅकेज काय द्यायचं, तर पॅकेजमध्ये असलेल्या घराच्या तिप्पट जागा देणं हे ठरलेलं होतं. त्याच्यानंतर मग तुमच्या पुनर्वसनामध्ये काय द्यायचं, तर शहरामध्ये ज्या गोष्टी असतात आवश्यक आहेत त्या, मग तुम्हाला खेळाचं मैदान असेल, तुम्हाला शाळा असतील, तुम्हाला तुमची जी गावची मंदिरं होते ती पुन्हा स्थापन करून देणं असेल, पोस्ट असेल, बँक असेल, अशा सगळ्या गोष्टी त्या पुस्तिकेमध्ये लिहिलेल्या होत्या. आज दुर्दैवाने असं आहे की 10 गावं उठली, परंतु 10 गावांमध्ये जर विचारलं 10 शाळा आहेत का, तर नाही आहेत. एक चिंचपाड्यावर शाळा आहे, तिथे 5 गावं सामावलेली आहे. आणि दुसरं उलवानोडमध्ये शाळा आहे, तिथं 5 गावं सामावलेली आहेत. म्हणजे उरलेल्या 8 गावांच्या शाळांची जागा सिडकोने हडप केली. मला थोडं डिटेलमध्ये सांगा. आता ही जी जमिनी गेल्यात, ज्या किती गावं आहे साधारण? ही टोटल 10 गावं होती. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघिवली, त्याच्यानंतर वाघिवलीचा वाडा, वरचा ओवळा, त्याच्यानंतर तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी आणि काही अंशी भाग जो आहे तो पारगाव दापोलीचा भाग याच्यामध्ये आहे. आणि तालुका कोणता येतो? तालुका हा संपूर्णतः पनवेल तालुका येतो. रायगड जिल्ह्यातला हा तालुका आहे.
प्रश्न असा आहे की ही 10 गावं जी उठली, ह्या गावातली शेतजमीन सुरुवातीला 1894च्या कायद्याने संपादित झाली होती. परंतु ज्यावेळी ह्या लोकांना उर्वरित जागा घ्यायची होती त्यावेळेला घराच्या जागेच्या बदलीत तिप्पट जागा द्यायचा निर्णय घेतला. उरलेली जी शेतजमीन होती त्या शेतजमिनीमध्ये 22.5% जमीन देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या युवकांना 18 वर्षावरील सगळ्यांना त्यांचे जे काही शिक्षण पूर्ण झाले त्याच्यानुसार प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रशिक्षणानंतर त्यांना रोजगार देण्याचा ठराव घेतला होता. जीव्हीकेने ह्याच्यासाठी जवळजवळ 22 जे ट्रेड होते जे विमानतळामध्ये आवश्यक आहेत अशा ट्रेड्सचे त्यांनी 6 महिन्याचे, वर्षाचे किंवा 2 वर्षाचं ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवानं जीव्हीके ब्लॅकलिस्टमध्ये गेली आणि जीव्हीकेच्याकडून हे विमानतळ काढून घेतलं आणि ते विमानतळ अदानीकडे दिलं. अदानीकडे दिल्यानंतर मात्र ह्या मुलांचं सर्वेक्षण आम्ही जेव्हा सातत्याने पाठपुरावा करायला लागलो त्यावेळेला सर्वेक्षण केलं. त्याची यादी आज सिडकोकडे उपलब्ध आहे, परंतु त्यांना म्हणावा असं ट्रेनिंग आज ताग्यात मिळालेलं नाही आहे. आणि ट्रेनिंग न दिल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की गावोगावची जी तरुण मुलं आहेत, मग ती ग्रॅज्युएट असतील, ITI होल्डर असतील, डिप्लोमा होल्डर असतील, व्यावसायिक इतर कोणतं शिक्षण घेतलेलं असेल, ह्या मुलांना आजच्या घडीला रोजगार उपलब्ध नाही आहे. आणि सध्या जे काम आहे ते हाऊसकीपिंगचं कामासाठी फक्त लोक भरलेले आहेत आणि त्यांना किमान वेतनसुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही आहे. 8 तासाच्या ऐवजी त्या ठिकाणी 12 तासाची ड्युटी देखील त्या ठिकाणी करावी लागू शकते. किती साधारण कामं करतात इथली? किती लोकांना आतापर्यंत भरती झाली आहेत? साधारणतः 900 लोकांना भरती केलेला आहे, पण त्यातले नेमके प्रकल्पग्रस्त किती आणि इतर भागातली लोकं किती हा देखील संशोधनाचा विषय आहे. कारण नुकता जो मुद्दा आला तो की तुम्ही आमच्या पक्षात आलात तरच तुम्हाला आम्ही नोकरी देऊ आणि हे कोण म्हणतंय? हे भाजप म्हणते, इथलं सत्ताधारी पक्ष म्हणतोय. आणि ही घटना आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये जे 7ही आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी 2 मंत्री आहेत, भरत गोगावले आणि आदित्यताई तटकरे. उरलेले जे मंत्री आहेत ते 7च्या 7 आमदार जे आहेत ते सगळेच्या सगळे सत्ताधारी पक्षाचे आहेत. परंतु इथे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना आहेत, उदाहरणार्थ एक गोष्ट अशी आहे की स्थानिकांना 80% नोकऱ्या द्याव्यात, हा 2008चा GR आहे, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही आहे. आणि दुर्दैवाची घटना अशी की साधारणतः या 10 गावातली एका वर्षभरामध्ये 100-125 लोक एका वर्षामध्ये निघून गेली. आता कुठे आहेत सध्या? सगळीची लोक निघून गेली ती? नाही, निघून गेली याचा अर्थ ती मयत पावली. मयत पावली? हा, ही सहन नाही झालं. गावभर लोक जास्त 100च्या पण जास्त. या ठिकाणी आता विमानं सुरू झाल्यानंतर विमानाचा जो येणारा आवाज आहे तो आवाज, कारण एक लक्षात ठेवा की जो जीव आहे पाण्यामधला तो खूप संवेदनशील आहे. अगदी तुम्ही जरी एक खडा टाकलात ना तरी त्या परिसरामध्ये आलेले सगळे मासे ही कमीत कमी नाही म्हटलं तरी 100-200 मीटर दूर जातात. आत्ता तर असं होणार आहे की जेव्हा दररोजची विमानं इथे सुरू होतील त्या विमानाच्या घरघरीचा जो आवाज सुरू होईल त्या आवाजामुळे ह्या खाडीच्या किनाऱ्यामध्ये जिथे मच्छी निर्माण होते, कारण बीज जे आहे ते कांदळवनामध्ये असतं, त्या परिसरामध्ये मच्छी सोडते आणि ते सातत्याने उत्पादित होत असते आणि ते बीज देखील तिथे टिकणार की नाही हा संशोधनाचा विषय आहे. आणि त्या विमानांच्या आवाजामुळे इथे मच्छी देखील या खाडीमध्ये टिकणार नाही. सिडको म्हणते की तुम्ही आत्ताही जाऊन त्या परिसरामध्ये मच्छीमारी करा, परंतु दुर्दैवाने वरती पाताळगंगा आहे ज्याच्यातून सगळं केमिकलयुक्त पाणी हे खाडीमध्ये सोडलं जातं, दूषित पाणी सोडलं जाते. आणि दुसरीकडे या ठिकाणी ह्या विमानाच्या घरघरीमुळे भविष्यामध्ये इथे मच्छी मिळणं हे फार दुरापास्त होणार आहे. म्हणजे आता थोडका जो व्यवसाय होतोय तो पण आता संपुष्टात येईल काही वर्षानंतर आणि हातात जे उरलं सुरलंय ते ह्या नागरिकांच्या राहणार नाही. माझं नाव किरण केले. आणि तुम्ही सर, मी बघितलं की तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा करताय सगळ्या गोष्टींचा. हां, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे काही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्याच्याकरता निश्चित एक तरुण शेतकरी म्हणून आम्ही या भागामध्ये या 15 गावांमध्ये सतत धावत असतो. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं मी हे काम करत असतो. नोकरी धंदा सगळं सगळे करतो. अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून आज आंदोलन चालू आहे, जवळजवळ मला आय थिंक 2018पासून चालू आहे. आणि त्याच्या अगोदरही किसान सभेचे सदस्य या विमानतळामध्ये लोकांना जागृत करण्यासाठी येत होते, परंतु तितकासा इथला 10 गावातल्या लोकांनी आणि 15 गावातल्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. कारण जी काही विमानतळामध्ये फसवणूक झालेली आहे ती प्रत्यक्ष त्यांना माहिती होती, त्याचा अनुभव त्यांना माहिती होता की यांची फसवणूक केली जात आहे. तर सिडकोने नवी मुंबई प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व तदनुष कामासाठी ज्या जमिनीचा भूसंपादन केलेलं आहे या 15 गावांचा, त्यापैकी 10 गावं फक्त उठणार होती
आणि प्रत्यक्ष 5 गावांची जमीन घेणार होते आणि याच आजूबाजूला या गावांचा 10 गावांचा पुनर्वसन होणार होता. तर त्यातील ठराविक 5 गावं करंजाडा क्षेत्रात पुनर्वसन झाले आणि उलवा या क्षेत्रामध्ये 5 गावांचं पुनर्वसन झालेलं आहे. तर हे पुनर्वसन करत असताना त्यांनी कशा प्रकारची फसवणूक केली त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो आहे की ही हा जो GR शासनाने पारित केलेला आहे 1 मार्च 2014ला त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे म्हणजे घराखालील म्हणजे छपराखालील जमीन याचे तिप्पट क्षेत्र द्यायचं होतं. तर मग त्यांनी काही प्युरी काढले म्हणजे कमीपणा काढला काय तर मग तुमचं अर्धवट बांधकाम आहे म्हणजे आता हे मंदिराचं क्षेत्र आहे आपण मंदिरामध्ये बसलेलं आहे छपराच्या खाली आहेत पण त्याला पूर्ण भिंतीचं बांधकाम नाही मग ते नाकारलं लक्षात. अशा प्रकारचे फसवणूक केलेली आहे. मग एखाद्याला सांगितलं की तुझा पाया आहे मग तुला आम्ही देणार नाही. अरे पण तुम्ही पायाखालची जमीनच घेणार आहात ना विमानतळासाठी तुम्हाला जमीन हवी ना घराचं बांधकामाची तुम्हाला गरज नाही मग तो पायासुद्धा एखाद्याचा नाकारला. आता खाजगी मंदिरं आहेत ह्या 10 गावामध्ये खाजगी 10 मंदिरं आहेत म्हणजे 32 मंदिरं अशी आहेत त्यांना देखील त्याचा पुनर्वसनाचा लाभ दिलेला नाही. त्यातले एक कुंदा आई जे आपल्यासोबत आहेत हे त्यांचं उपनिरीक्षक भूमी अभिषेक यांनी त्यांना नोटीस दिलेली आहे की तुम्ही कब्जेदार आहात तर तुमची याची मंदिराची मोजणी वगैरे केली जाईल तरी देखील त्यांना त्यांचं पुनर्वसन नाकारलेलं आहे. अशा प्रकारचं सिडकोकडून काही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे ही पुस्तिका नव्हती. दिली कधी मग ही जी पुस्तिका आपल्या शेतकरी जे आडगाव शेतकऱ्यांची आहे ती 16-17ला मला वाटते पुस्तिका ही सिडकोकडे म्हणजे हायकोर्टात जाऊन ती पुस्तिका आम्ही आणली शेतकऱ्यांनी आणली आणि तेव्हा लोकांना माहीत झालं की काय झालं आपली फसवणूक झालेली आहे. ही पुस्तिका सिडकोनी छापली जरूर म्हणजे नागरिकांनी इथले डोळे झाकून विश्वास ठेवलेला हां सिडकोवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे ही फसवणूक झालेली आहे. मुद्दा काय याच्यामध्ये की 10 गावांची जमीन ही विमानतळासाठी लागणार होती तर ती जमीन आणि विथ घरं तर त्याच्या पलीकडे जी 10 गावांच्या पलीकडे जी 5 गावं होती त्यांचीसुद्धा जमीन आणि घरं काही जाणार होती. याची कल्पना त्यांना नसल्या कारणामुळे ही फसवणूक झाली. उदाहरणार्थ चिंचपाड्यामध्ये तलावपाली आहे लक्षात तर ते चिंचपाड्या गावाला वडगर ग्रामपंचायत वतीनं नोटीस आहे की तुमचा घरांचं भूसंपादन आणि जमिनीचं भूसंपादन होणार आहे आणि त्याच्यासाठी हे पॅकेज तुम्हाला घोषित केलेलं आहे. तर त्यांना देखील अशा पद्धतीने फसवलं की आम्ही जे देतोय ते घ्या नाहीतर तुम्हाला काही आम्ही देणार नाही. त्यांना मग ते लोक घाबरले आणि घाबरून त्यांनी मग सिडकोच्या एकपटच्या संमतीपत्रावर त्यांनी सहमती दाखवली आणि त्यांनी एकपट घेतलं. म्हणजे खऱ्या अर्थानं पुस्तिकेमध्ये स्पष्ट सांगितलं आहे ज्याची जमीन घेतली त्याला देखील 3 पट द्यायचं आहे आणि ज्याचं घर जाणार आहे त्याला देखील 3 पट द्यायचं आहे. अशा प्रकारची फसवणूक या इथे झालेली आहे. आणि या वाघिली गावामध्ये आणि गणेशपुरी हे गाव आहे आणि तरघर कोंबडजे आणि चिंचपाडा कोपर ह्या गावांमध्ये थोडेफार मच्छीमार बांधव आहेत ज्यांचे व्यवसाय आहे परंतु गणेशपुरी आणि वाघिवली ह्या 2 गावांची 100% म्हणजे 2 गावांचा 100% हा व्यवसाय मच्छीमारी आहे 100%. ह्याच गावामध्ये जवळजवळ 100-150 होड्या असतील आणि गणेशपुरी गावामध्ये देखील 200-250 लोकांचा व्यवसाय आहे. तर ह्या लोकांना काहीही न देता गावातून बाहेर काढलेले आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विचारच केला नाही. आज त्यांच्या डोली आहेत वाणे आहेत अनेक प्रकारचे म्हणजे जाल्या टाकून ते व्यवसाय करतात. तर त्यांना त्याचा मोबदला न देता आज त्या लोकांना त्याच्यातून या पॅकेजमधून बाहेर काढले आणि आज त्यांच्यावर म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे. अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. या गावातले 26 कुटुंब जी गेलेली आहेत तिकडं करंजाडा कॉलनीमध्ये राहायला ते स्वतःच्या पदरचा भाडा भरतात. त्यांना 2 वर्ष 18 महिन्याचा 2 वेळेला त्यांना भाडा दिला परंतु आज 3 ते 23 नंतर मला वाटते कोरोनाच्या काळामध्ये त्यांना भाडा दिला. तेही किसान सभेनी सतत आणि विमानतळ कमिटीने पाठपुरावा घेतला म्हणून आणि आता त्याच्यानंतर 23पासून तर आज 25पर्यंत त्यांच्याकडे बघतसुद्धा नाहीत सिडको. आणि आत्ताच आम्ही जस्ट 1 महिन्यापूर्वी सिडकोचे इथं आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्याचा आम्हाला अवधी द्या की 1 महिन्यामध्ये आम्ही हा तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मंत्रालयात आम्ही तुमचा प्रस्ताव पाठवून देऊ मागण्यांचा घरभाडा 500 रुपये शून्यपत्रता आणि इतर ज्या मागण्या आमच्या आहेत त्याच्याबद्दल 1 महिन्याची आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे. म्हणजे 1 जानेवारीपर्यंत जर तुम्ही आमचा प्रस्ताव जो मंत्रालयात पाठवला नाही तर मग आम्ही पुन्हा
1 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत.